नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी काही असं काही तसं या मालिकेत मी हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, हिंदीमध्ये असं म्हणतात की लालच बहुत बुरी चीज है. आता हे आपण इतके वेळा ऐकलेलं असते, इतके वेळा वाचलेलं असते की त्याला काही म्हणजे माझं जर वय विचारात घेतलं, आता मी 77 वर्षाचा आहे. पुढच्या महिन्यात 10 तारखेला मी 78मध्ये जातो आहे. तर त्याला काही मर्यादाच नाही, म्हणजे काउंटच नाही करू शकणार की किती वेळा ऐकलं असेल. पण आपण जे ऐकतो ते किती लक्षात ठेवतो, किती आचरणात ठेवतो, हाही एक प्रश्नच आहे. मला एक अनुभव सांगायचा आहे की या लालचीमुळे मी स्वतः तर फसलोच, पण माझ्या इतर 2 मित्रांना ज्यांचा या गोष्टीशी काहीही संबंध नव्हता त्यांनाही फसवलं. काय झालं होतं, आमच्या शाळेमध्ये एक सेलर आला होता. पॅन्ट शर्ट इन केलेलं वगैरे असा स्मार्ट होता. हातामध्ये ब्रीफकेस होती. त्या काळात जरा ब्रीफकेसचं फॅडच होतं. तो आला. आम्ही स्टाफ रूममध्ये बसलेलो होतो. नमस्कार केला आणि त्यानं त्याच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. तो मशीन विकणारा होता. आता ती कंपनी आठवत नाही मला कोणती कंपनी तो सांगत होता, पण शिलाई मशीन तिच्या विक्रीसाठी तो आलेला होता. आणि त्या मशीनच्या विक्रीच्या संदर्भात त्याने आणखी एक योजना सांगितली होती की जर ही मशीन विकत घेतली तर ते विकत घेणाराला सोव्हिएत देश नावाचं जे एक मासिक त्या काळात निघत होता, आता निघते का नाही मला माहिती नाही, त्याचे 12 महिन्याचे 12 अंक मिळतील. तर मशीनचं मला म्हणजे शिलाई मशीनचं मला गारुड वाटलं नाही, पण सोव्हिएत देश किंवा सोव्हिएत लँड वगैरे असं काही नाव होतं त्याचं, ते मात्र माझ्या आवडीचं होतं, कारण त्याचे अनेक अंक मी वाचलेले होते. विशेषतः ते मासिक हातात घेताना त्या मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत आतल्या सगळ्या पानांचा जो गुळगुळीतपणा होता किंवा चमकदारपणा होता तो फार हवाहवासा वाटायचा. अलीकडे आता सगळीच मासिकं तशा पद्धतीची निघतात, हा भाग वेगळा, पण त्यावेळेस ते मासिक तशा पद्धतीचं बहुतेक एकमेव असावं. अर्थात हे कम्युनिस्ट पक्षाचं होतं आणि त्या पक्षामार्फत हे चालवलं जात होतं, सोव्हिएत देश नावाचं, अर्थात रशियामधून, आणि त्याचं ते मराठी व्हर्शन होतं. आता त्यानं ही योजना समजावून सांगितली की या योजनेमध्ये जे सहभागी होतील त्यांना सध्या 350 रुपये द्यावे लागतील, त्याची तो पावती देणार होता. आणि मग तुमच्या नावावर मशीन येईल. अर्थात त्या मशीनचे पैसे द्यायची गरज नाही. पहा बरं का कसं प्रलोभन असते. फक्त 350 रुपये ही फी त्या सोव्हिएत लँड मासिकाची तेवढी आहे, म्हणजे मशीन फ्री. पण त्याची एक अट होती की एका गावातून त्याला 3 मेंबर पाहिजे होते तशा पद्धतीचे. 1 चालणार नाही, 2 चालणार नाही, तर 3 पाहिजे होते. आमच्या स्टाफमध्ये मी यावर चर्चा केली आणि माझे जे जिवलग मित्र आहेत, म्हणजे एकच मित्र आहे, मी असं नेहमी सांगत असतो, माझ्या आयुष्यात आलेला एकच मित्र, माझे सहकारी,
श्री सोपान कांबळे हे त्यासाठी तयार झाले की ठीक आहे, मशीन आले तर फारच चांगलं, आणि त्यात असे 12 अंक जर मिळाले तर तेही वाचायला भेटतील. पण आम्ही एकदम तयार झालो नाही. त्या माणसाला आधी विचारलं की बाबा तुझी पावती कशी काय, पावती दाखव आम्हाला, पावती पुस्तक दाखव, कुठं कुठं तू ह्या प्रकारच्या पावत्या फाडलेल्या आहेत. त्यानं पावती पुस्तक दाखवलं. त्या पावती पुस्तकावर कंपनीचं नाव असं एका लाईनमध्ये, अशा अनेक लाईन छापलेलं होतं, आणि त्याच्यावर मग तो बाकीचं जे काय मॅटर आहे, म्हणजे त्या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्याचं नाव, त्याच्याकडून प्राप्त झालेले पैसे, खाली त्या एजंटची सही, म्हणजे तो आलेला, आणि वर कंपनीचंही नाव. बरं, त्यानं आमच्या शेजारी असणाऱ्या एका हायस्कूलमधल्या ज्या टीचर ताईंचं नाव सांगितलं, त्या फसणाऱ्यापैकी नव्हत्या, याची आम्हालाही जाणीव झाली. आणि म्हणून मग आम्ही त्या गोष्टीसाठी तयार झालो. आम्ही दोघांनी ती पावती फाडली, 350 रुपये दिले. पण आमच्या स्टाफमध्ये तिसरं कोणी तयार होईना. म्हणजे आली का पंचायत. कारण तिसऱ्याला मी आग्रही करू शकत नव्हतो, तिसऱ्या कोणाला आग्रही करू शकत नव्हतो. मग आम्ही विचार केला की काय करता येईल, आणि एक लक्षात आलं की चला गावात कोऑपरेटिव्ह बँकेचे त्यावेळेस जे एक मॅनेजर होते ते आमचे मित्र होते. आपण त्यांना गळ घालू. आणि आम्ही दोघंजणं त्या माणसाला सोबत घेऊन बँकेमध्ये गेलो. साहेबांना भेटलो. साहेबांना ती योजना सांगून सविस्तर त्याबद्दल कल्पना दिली, आणि आमच्या आग्रहाखातर म्हणून साहेबही तयार झाली. तिसरी पावती फाटल्या गेली, आणि आम्हाला आनंद झाला की चला आता आपल्याला अंक तर येणारच, शिवाय वरून मशीनसुद्धा येणार. अर्थात त्यानंतर तो माणूस निघून गेला, आणि आम्ही वाट पाहत राहिलो, म्हणजे अंकाची वाट पाहत राहिलो. किंवा या महिन्यात येईल, त्या महिन्यात येईल, त्या महिन्यात येईल, त्या महिन्यात येईल, त्या महिन्यात येईल. कशाचा अंक. मग लक्षात आलं की अरे हा फ्रॉड होता. त्यानं आपल्याला शिलाई मशीनची लालूच दाखवली, अर्थात शिलाई मशीनसुद्धा आली नाही, आणि 350 रुपयानं प्रत्येकाला गंडवलं. हे ठीक आहे की मी गणल्या गेलो, कारण मी लेखक असल्यामुळे मला त्या सोव्हिएत लँड मासिकाची आवड होतीच, त्याच्यामुळे मी गणल्या गेलो. पण माझे मित्र सोपान कांबळे, काही अर्थार्थी संबंध नाही, पण माझ्यामुळे ते गणल्या गेले, आणि आमच्या दोघांच्या आग्रहामुळे आमचे ते बँकेचे मॅनेजर साहेबही गंडल्या गेले. या गोष्टीची सल, विशेषतः त्या साहेबांच्या बाबतीतली सल माझ्या मनात अजूनही कायम आहे. अजूनही त्यांची भेट होते, आणि मला ती गोष्ट आठवते. अर्थात त्यांना आठवत असेल किंवा नाही हे मला माहिती नाही, पण त्यानंतर आम्ही शहाणे झालो, आणि असल्या कुठल्याही प्रलोभनाला आत्तापर्यंत बळी पडलो नाही. म्हणजे ते शहाणपण येण्यासाठी 350 अधिक 350 अधिक 350 इतकी रक्कम आम्हाला गमवावी लागेल. नाही गंमत. तुमचा काय अनुभव आहे, कथन करा कॉमेंट्समध्ये. नमस्कार.